मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती। आता त्यांना नव्या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून धनंजय मुंडेंनी बेल्स पाल्सी हा आजार झाल्याचं सांगितलंय। रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या आजारामुळे सध्या सलग 2 मिनिटही व्यवस्थित त्यांना बोलता येत नाहीये। त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही अशा आशयाची पोस्ट धनंजय मुंडेंनी केली आहे। बेल्स पाल्सी हा एक कॉमन न्यूरोलॉजिकल ओपीडी प्रॉब्लेम आहे। आपल्या शरीरामध्ये फेशियल नर्व नावाची एक नस असते जी मेंदूतून निघते आणि चेहऱ्याच्या एका साईडचे जे स्नायू असतात त्यांना ती सप्लाय करते। जेव्हा एखाद्या व्हायरल इन्फेक्शन नंतर त्या नसवर सूज येते किंवा त्या नसचं काम कमी होतं तेव्हा साहजिकच चेहऱ्याच्या एका साईडचे स्नायू हे काम करायला कमी करतात। त्यामुळे एखाद्या नॉर्मल व्यक्तीमध्ये असं जाणवतं की झोपेतून उठल्यावर अचानकपणे त्याचा चेहरा वाकडा झालेला आहे। हा एक कॉमन न्यूरोलॉजिकल ओपीडी प्रॉब्लेम आहे। योग्य वेळेमध्ये पहिल्या काही तासात जर योग्य उपचार चालू केले आणि योग्य फिजिओथेरपी जर घेतली तर 80 to 90% केसेसमध्ये हा प्रॉब्लेम पूर्णपणे ठीक होऊ शकतो। तर धनंजय मुंडेंकडून स्वतः एक्सपोस्ट करत आता या आजाराबद्दल माहिती देण्यात आली आहे। तर बेल्स पाल्सी म्हणजे काय हे आता आपण बघूयात। हा एक मेंदूशी संबंधित आजार आहे, ती एक समस्या आहे। चेहऱ्याची नस त्याने प्रभावित होते। चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा सदृश स्थिती उद्भवते। डोळे किंवा तोंड व्यवस्थित बंद करताना अडचण येते। बोलताना आणि खाताना देखील अडचण येते। कानाजवळ वेदना किंवा संवेदनशीलता, हर्पीस सारख्या व्हायरसचा संसर्ग, थंडी वाजणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, जास्त तणाव किंवा मानसिक दडपण, मधुमेह किंवा तत्सम आजार, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।